देवस्थान या स्थानाचा मी वंशज आहे. त्या स्थानाचा मी पुरोहित आहे. तरी अक्कलकोटला श्री महाशिवरात्री दिनानिमित्त उत्सव आपण आयोजित केला आहे सालाबादाप्रमाणे. तर या ठिकाणी पहाटे लघुरुद्रापासून ते संध्याकाळी महाआरतीपर्यंत असे अनेक विविध कार्यक्रम आपण आयोजित केले आहेत. तरी 27 तारखेला श्री कालीपुत्र श्री कालीचरण मर्जी महाराजजी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी महाआरती सोहळा व त्यांचे शिवतांडव स्तोत्र पठण आणि त्यांचे प्रमुख मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. आणि तसेच त्याचबरोबर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पीठाचे उपाध्याय श्री मयुरेश महाराज दीक्षित यांचेही त्या ठिकाणी आगमन होणार आहे. तरी या सर्व शिवभक्तांनी या ठिकाणी या कार्यक्रम सोहळ्याचा लाभ घ्यावा आणि आपली उपस्थिती नोंदवून महादेवाच्या कृपेस आपण पात्र व्हावे. मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे? किती वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे? हे मंदिर जवळपास 750 वर्ष जुनं आहे आणि याचा उल्लेख अक्कलकोट दर्शन वेंगुर्लेकरांच्या पुस्तिकेमध्ये याचा उल्लेख आहे. आणि या ठिकाणी 3 स्वयंभू श्री शिवलिंग आहेत आणि ते शिवलिंग स्थापन आमचे श्री कुलगुरू श्री शिवयोगी महाराज यांनी ज्यावेळेस ते 3 शिवलिंग स्थापनेचा निर्णय घेतला त्यावेळेस आजूबाजूस 9 छोटे शिवलिंग, एक गणपती, एक नंदी असे आढळून आले आणि श्री शिवयोगी महाराजांनी या 12 ज्योतिर्लिंगाचे एकाच पाषाणावरती स्थापना करून हे मंदिर उभारलं आहे. नमस्कार, मी वनिता खेडगी दोडमनी. मंदार शिवयोगींनी मला कॉन्टॅक्ट करून मंदिराबद्दल माहिती दिली. ताई, मंदिराचं सुशोभीकरण करायचं आहे, तर आपलं सहकार्य लागेल म्हणून त्यांनी माझ्यापर्यंत आले. मी म्हणले जे काही सहकार्य लागेल मी करायला तयार आहे, तुम्ही कार्य सुरू करा. मग त्यांनी पूर्ण मंदिराचं सुशोभीकरण करून आज 26-27 2 दिवस कार्यक्रमचं नियोजन केलेलं आहे. महाशिवरात्रीचं हवन होम यज्ञ सोलापूरचे हिंदूवादी विचाराचे उदयशंकर पाटील अण्णा येणार आहेत महाआरतीला. आणि 27चा कार्यक्रम सांगतेचा कार्यक्रम असणार आहे. सकाळी 11 वाजता महाप्रसाद असणार आहे. संध्याकाळी 7 वाजता कालीपुत्र कालीचरण महाराजजी येणार आहेत त्यांचे शिवतांडव स्तोत्रासाठी. आणि मयुरेश्वरजी महाराज आपले नाशिक त्र्यंबकेश्वरचे महंत ते येणार आहेत. तर त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रमुख कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता 27 तारखेला अक्कलकोट 12 ज्योतिर्लिंग सुभाष गल्ली इथे होणार आहे. तर सर्वांनी उपस्थिती लावावी ही विनंती.